Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Podar. अंबड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. चोरीस गेलेल्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सह चोरीच्या वस्तू विकत घेणाऱ्या 02 भंगार दुकानदार आरोपीकडून मुद्देमाल केला जप्त. अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 204/2024 भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे दिनांक 29/3/2024 रोजी 12:45 फिर्यादी नामे डॉक्टर धर्माजी जयराम बोडके, वय वर्ष 72, व्यवसाय खाजगी व्यवसाय, राहणार 2 मधुरा पार्क, उंटवाडी पुलाजवळ, सिटी सेंटर मॉलच्या मागे, लिडके नगर, नाशिक, यांनी तक्रार दिली की दिनांक 15/3/2024 रोजी 11 वाजता ते दिनांक 22/3/2024 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत फिर्यादीच्या राहत्या घराच्या पार्किंगमधून फिर्यादी यांच्या व्यवसायातील मौल्यवान जस्त पितळी धातूच्या वस्तू या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्या आहेत. त्याची तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई प्रवीण राठोड यानंतर गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक गुन्हावत पोलीस शिपाई प्रवीण राठोड, पोलीस शिपाई दीपक निकम, पोलीस शिपाई सचिन करंजे, पोलीस शिपाई राकेश पाटील, पोलीस शिपाई समाधान शिंदे, पोलीस शिपाई तुषार मते, पोलीस शिपाई अनिल गाडवे यांनी साधे गणवेशात सदर एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याचे वडिलांचे समक्ष विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचं कबूल करून सदरचा चोरीचा माल भंगार व्यावसायिक नामे 1 राकेश ज्ञानेश्वर वीर, वय वर्ष 23 वर्ष, 2 रहीज शेख खुर्शीद शेख, वय वर्ष 42 यांना विक्री केल्याबाबत सांगितल्याने सदर इस्मांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून पुण्यातील एकूण 82,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या लोकसभा 24चा काळ चालू आहे, आचारसंहिता लागली आहे. त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रभावी गस्त करत आहोत. सदर गस्तीच्या दरम्यान पवन परदेशी यांना माहिती मिळाली की शुभम पार्क सिडको येथे एक इसम सुजय प्रकाश कुमावत हा तलवार घेऊन फिरतो आहे, परिसरामध्ये दहशत माजवतो आहे. म्हणून लागलीच आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे DB पथकाला तिथे पाठवून आणि त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे एक तलवार 500 रुपये किमतीची तलवार मिळून आली. कुठलाही परवाना नसताना याने तलवार स्वतःजवळ बाळगली होती. त्याच्यामुळे भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 425 अन्वये त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि सदरची तलवारी जप्त करण्यात आलेली आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.